नमस्कार मैत्रिणींनो, मनःशांती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मला खात्री आहे तुम्ही आनंदात असाल, मजेत असाल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मागच्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी निराशा याविषयी आपल्याशी थोडंफार बोलली होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी निराशा दूर कशी करावी या संदर्भात छोटे छोटे टिप्स घेऊन आले आहे. चला तर मग सुरुवात करूया. नंबर 1, सर्वप्रथम आपल्याला जे आवडते ते काम करायला सुरुवात करायची. मग ते काम कोणतेही असो. समजा एखाद्या मैत्रिणीसोबत गप्पा मारणे किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत बाहेर फिरायला जाणे. बाहेर फिरायला गेल्यामुळेही आपले मन फ्रेश होते, मोकळी हवा भेटते आणि आनंदी वाटायला लागते. नंबर 2, एखादी कला किंवा छंद जोपासायचा. आपल्या आवडीनिवडीला प्राधान्य द्यायचे. तुम्हाला ज्याची आवड आहे त्या छंदामध्ये स्वतःला गुंतून घेतल्यावरही निराश वाटत नाही. नंबर 3, नेहमी त्या रुटीनमध्ये काम करण्यापेक्षा थोडं वेगळ्या पद्धतीने काम करायचं आणि स्वतःला सारखे काहीतरी नवीन कामामध्ये व्यस्त करायचे. म्हणजे आपल्याला रिकामा वेळ भेटत नाही, त्यामुळे निराशाही वाटत नाही. नंबर 4, मागच्या भूतकाळातील कटू आठवणीचा विचार करायचा नाही. जरी विचार आले तरी स्वतःला काहीतरी कामामध्ये गुंतवून घ्यायचे. नंबर 5, स्वतःच्या राहणीमानात किंवा घरात काहीतरी चेंजेस करायचे, जेणेकरून आपला उत्साह वाढेल, आपल्याला छान वाटेल. नंबर 6, स्वतःला सारखे मोटिवेट करत राहायचे. गाणे ऐकायचे. गाणे ऐकल्याने पण खूप रिलॅक्स वाटते. नंबर 7, शारीरिक हालचाली वाढवायच्या. म्हणजे जसे की व्यायाम करणे, योगा करणे, मेडिटेशन करणे. व्यायाम आणि योगा केल्याने काय होतं, आपल्या मेंदूतील हॅपी केमिकल्स रिलीज व्हायला मदत होते. त्यामुळेही आपल्याला निराश वाटत नाही. आणि मेडिटेशन केल्यामुळं आपल्या विचाराकडं लक्ष द्यायचे. आपले जे निगेटिव्ह विचार आहेत त्यांना पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न करायचा आणि स्वतःला शक्य तेवढं आनंदी कसं ठेवता येईल या दृष्टीने विचार करून वागायचे, जेणेकरून आपल्याला निराशा येणार नाही. तर अच्छा, तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल. धन्यवाद. भेटूया नंतर अशाच छानशा व्हिडिओमध्ये.